राधिका मसाले हा उल्लेख काय येतोय? अगं मी पाहिलं त्या टेम्पोरीचा फोटो सुद्धा होता आई. कुणी राधिकाचा फोटो वापरून ही मसाल्यांची कंपनी वगैरे चालू केली? हा काय प्रकार आहे नक्की? बरोबर आहे. फोटो तर असणारच ना, कारण तुला बरं नव्हतं ना, तेव्हा राधिकानं स्वतःहून काम पाहिलं सगळं. स्वतःच तिनं की नाही असं छोटासा लघु उद्योग सुरू केला, काही बायकांना हाताखाली घेऊन. आज तोच लघु उद्योग खूप मोठा झाला आहे. सरिता अजून काही बाकी आहे ते सांगून टाक ना. नाही म्हणजे त्याच्यापासून काही लपवायला नको. नाही म्हणजे अजूनही काही आहे का? आता अजून काय धक्के देणार आहात तुम्ही? काय काय राधिका काय चाललंय? आई बाई काहून बरं तुम्ही असं बोलत आहात काहीच्या काही? काहून बरं मी काही लपवेन? मला तर बस एवढंच सांगायचं होतं, राधिका मसाले नावाची कंपनी उभी राहिली आहे, तिचं मोठं ऑफिस आहे, ती हाताखाली बरीच लोक काम करतात. अजून का झालं? अरे पण एवढं सगळं झालं तरी तुम्ही मला का नाही सांगितलं? एक मिनिट. राधिका तुला असं काही वाटलं का की हे जर मला कळलं तर तुझ्या प्रगतीच्या मी आड येईन? नाही, तसं नाही वाटलं. काहीच्या काही काम बोलत आहे बा. असं कधी होते का नवरा बायको मध्ये? अरे नवरा आणि बायको संसाराच्या गाड्याची दोन चाकं असतात का नाही? मग जे नवऱ्याचं असतं तेच बायकोचं असतं, बायकोचं असतं तेच नवऱ्याचं असतं, नाही का? मग जे राधिकाचं आहे ते तो आहे ते राधिकाचं आहे. झालं. पण मला हे का नाही सांगितलं तुम्ही? इतकं का अंधारात ठेवलं? अरे बा तू मला सांग बरं, कसं सांगणार? तो आजारी होता का नाही? पण डॉक्टरांनी आम्हाला सगळ्यांना बजावलं होतं, खबरदार म्हणे, काय मनावर काही ताण पडेल असं काही सांगायचंच नाही म्हणे. मग का करतो आम्ही? राधिका देखील गप्प बसली ना. पण आता कसं सगळं बरं आहे, सगळं आलबेल आहे का नाही? तू मस्त बरा झाला आहे. हा आता नाही काही विचार करायचा. मला माहित आहे तुला सगळं माहित आहे, पण थोडं थोडं राधिकाकडनं शिकून घेशील ऑफिसात गेल्यावरती. का आम्हाला का पाहिजे बा? तुम्ही दोघे जण एकत्र आलात, एकत्र राहिलात, तेच आमच्यासाठी खूप आहे. गुरुनाथ, राधिकानं तुझ्यासाठी या घरासाठी खूप कष्ट घेतलेत बरं. ते कधी दुःख व्हायचं नाही. हा नाही दुःख होणार नाही. रडते का? खूप वाईट वाटतंय. तू रडू नको बरं. बस इथे बस बस बा बस बस. मी का रडायचं नाही बरं, तू काळजी करू नको बरं. माझ्या आजारपणामुळे घराला किती सोसावं लागलंय का? राधिकाने काय काय सहन केलं माझ्यासाठी. राधिका या सगळ्यामध्ये मला तुझी काहीच मदत नाही करता आली. तुझं हे जे काही झालंय मधल्या काळात नुकसान, हे जे काही सहन करावं लागले त्याची भरपाई मी कशी करू? हे भाई तू रडू नको ना बा. तू कशाला डोक्याला उगीच टेन्शन घेते? सगळं काही ठीक होईल, तू काळजी करू नकोस. हा सगळं आलबेल झालाय का नाही? तू बरा झालास का नाही? सगळं चांगलं झालंय आता. मग आता तुमचा संसार पूर्वीसारखा सुरू होईल, तुमच्या संसारामध्ये आनंद बहरेल, सगळं काही व्यवस्थित होईल. पा बस तुम्ही दोघं जण एकत्र राहा, एवढंच आमचं म्हणणं आहे. आम्हाला अजून दुसरं का पाहिजे का हो? राधिका सॉरी, पण तुझी कंपनी मिळवण्यासाठी मला वाटेल ते करावं लागलं तरी मी ते करणार आहे, कारण मी सेल्फिश आहे. जीव घेताय का माझा? अरे मी तुझं गाल शेकते ना बाळा. किड्या खूप मारलं का रे तुला? नाही ग, असा प्रेमाने माझ्या गालावरून हात फिरवला गॅरीनी. दिसत नाही का तुला? चांगला चोपलाय मला त्यांनी. वर किड्या बघ मामा, आपल्यालाच सगळं काही ना काहीतरी होत असतं. मीन्स बघ ना, आधी पॅरेटची मान पिरगळली, मग मला इथे बम दिला, आता केड्याला पण खूप मारलं. अब तेरा क्या होगा सुलक्षणा? काही बोलू नकोस. ही काय तुमच्यासारखी लेची पिची नाहीये. त्या गॅरीचा पॅरी करून टाकीन मी. हा
तो जेव्हा इथे येऊन रागवला होता तेव्हा कशा घाबरल्या होत्या. हो 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 बघ बघ गालाचा झालाय मनपाव. काय हसताय माझ्यावर? हिच्यासाठी केलं ना मी सगळं. आम्ही नव्हतं सांगितलं तुलाच खरं खोटं काय ते बघायचं होतं ना की गॅरी नाटक करतोय की खरं खरं करतोय. जाऊन बघून आलास काय मिळालं. तिथे गेलो आणि असं झालं. करायला गेलो काय आणि गळ्यात पडले पाय. नाही म्हणजे तिकडे राधिका पण आली होती ना. ए हो यार, राधिका का आली होती तिकडे? मला काय माहित, पण मामा तो आपला गॅरी राहायला नाहीये आता. मीन्स तो खरंच सगळं विसरलाय. काय चाललंय हे सगळं? का असं होतंय? एक गोष्ट मार्गी लावायची म्हटली तरी होत नाही. त्यात रेवती आज यांना बोलून गेली, पण यांना तर काहीच कळत नाहीये. रेवतीचा तरी काय दोष आणि यांचा तरी दोष असेलच ना, तर तो माझ्या नशिबाचा आहे. ही परिस्थिती बदलणं कोणाच्याच हातात नाही. तर या सगळ्यात एकच वाटतंय की आईंनी यांना असं खोटं सांगायला नको होतं. पुढे जाऊन याचे परिणाम वाईट होतील. राधिका काय काही नाही. नाही, काय होतंय? कुठे काय? मी गेले काही दिवस बघतोय तुझ्या जवळ आलो किंवा तुला हात जरी लावला तरी तू अशी अवघडल्यासारखी होतेस. काय होतंय? काही नाही, कळतंय मला. मी तुझ्या सोबत नसण्याची सवय झाली असेल ना तुला. मधला काळ सगळी माझी आजारपण काढण्यातच गेला असेल तुझं. आय कॅन टोटली अंडरस्टँड. असं आहे का की मी नसताना तू हे सगळं केलंस, राधिका मसाले कंपनी सुरू केलीस, तर मी काय बोलेन अशी काळजी वाटते का तुला? राधिका पण ही सोपी गोष्ट नाहीये. हे एवढं मोठं साम्राज्य उभं करणं, ही कंपनी उभं करणं काही सोपं नाहीये. उलट तू हे केलंस म्हणून आपला संसार टिकू शकलाय ना. माझ्या इतर मित्रांच्या बायका बघ, त्यांच्यावर जर ही वेळ आली असती तर हातपाय गाळून बसल्या असत्या सगळ्या. पण तुझ्यामध्ये जी धमक आहे ना ती त्यांच्यात नाही. हा अजिबात नाही. एवढं मोठं साम्राज्य उभं करायला, स्वतःची कंपनी चालू करायला, आणि ती इतकी यशस्वी, धमक लागते हा राधिका, आणि ती तुझ्यात आहे. मला आईने सांगितलं ना सगळं. राधिका मसाले सुरू करायला तुला किती त्रास झाला, किती मेहनत घ्यावी लागली, हे फक्त तूच करू शकतेस राधिका. नाही, ही धमक इतर कुणातही नाही. अशी बायको मिळायला भाग्य लागतं, भाग्य, माहितीये. त्यामुळे मी खरंच नशीबवान आहे. तुला फक्त एक रिक्वेस्ट करायची आहे मला. काय? मला तुझं हे सगळं साम्राज्य डोळे भरून बघायचंय. मला दाखवशील? ठीक आहे, या ना माझ्या बरोबर. अरे वा, क्या बात है. किती मजा येईल ना की सौ राधिका गुरुनाथ सुभेदार यांचं राधिका मसाले, आणि गुरुनाथ सुभेदारांना ती घेऊन चालली आहे हे सगळं दाखवायला. सॉरी, अजून एक रिक्वेस्ट आहे, चालेल? प्लीज नाही म्हणू नकोस. काय? मला तुझ्या बरोबर सेल्फी काढायचा. नाही, खरं तर ऑटोग्राफच घ्यायचा होता, पण आजकाल जमाना सेल्फीचा आहे ना. एवढ्या मोठ्या उद्योजिका, नाही नुसत्या उद्योजिका नाही, उद्योग क्षेत्रातल्या सेलिब्रिटी राधिका गुरुनाथ सुभेदार बरोबर एक सेल्फी तो बनताय ना. एकच. हा, एवढं काही नाही. अगं चल ग, एक काढू प्लीज. हा हा, स्माइल. छान आलं ना. हे असं अर्धवट का सांगितलंय गुरुनाथना? हो ना भाऊजी, अशी अर्धवट माहिती देऊन काय उपयोग आहे? जे काय घडलं ते त्याला माहिती असायला नको का? मला वाटतं भाऊजी, जे घडलंय ना ते सगळं तुम्ही खरं सांगून टाकायला हवं त्याला. नाही, आम्ही तसा विचार केला होता,
आपण नंतर तिघांनी ठरवलं की उगाच त्याच्या डोक्याला ताण यायला नको. पण कसं आहे वसंतराव, गुरुनाथला या सगळ्याची कल्पना कधी ना कधी द्यावीच लागणार आहे. नाही काय नानासाहेब, मी तसं सुनबाईला बोललो की गुरुनाथला शनायाबद्दल सगळं सांगायला हवं, पण सरिता ऐकायलाच तयार नाही. खरंय, सरिता वहिनी ना गुरुनाथच्या बाबतीत फार आतताईपणा करतात. तुम्ही त्यांना काय वाटतं, हे असं वागून त्याला खोटं सगळं सांगून राधिका आणि गुरुनाथचा संसार सुरळीतपणे सुरू होणार आहे परत? सरिताला असं वाटतं ते तिचं दुर्दैव. समजावलं तिला बरेचदा, पण ऐकायलाच तयार नाही. गुरुच्या या विस्मरणामुळे तिला एक वेगळी आशा निर्माण झाली आहे. तिला असं वाटतं की गुरुनाथ आणि राधिकाचा संसार परत सुखाने होईल. अहो, पण या सगळ्या प्रकारात कुणी राधिकाचा विचार करायला हवा का नको? बरोबर आहे तुमचं वहिनी. आणि भाऊजी, सरिता वहिनींना समजावणं तुम्हाला जर जमत नसेल ना, तर आम्ही एकदा प्रयत्न करून पाहू. नाही म्हणजे वाटलं तर आधी गुरुनाथशी सगळं बोलून घेतो आणि मग त्यांच्याशी बोलतो. हो हो, आम्ही शांतपणे सांगू, अगदी शांतपणे बोलू त्याच्याशी आणि सगळं खरं काय ते सांगू. नानाजी, तुमचं काय मत आहे? हा म्हणजे वसंतराव, कसं आहे, तुम्हाला जर गुरुनाथशी बोलायला सगळं अवघड वाटत असेल तर आम्ही बोलतो, पण गुरुनाथला हे सत्य कधी ना कधी तर समजायलाच हवं. ठीक आहे, आपण सगळे बोलू गुरुसोबत, पण सरिताच्या अपरोक्ष. नंतर ती चिडेल, गोंधळ करेल. नाही, हे बरोबर आहे, पण कसं आहे, घाई गडबड करून चालणार नाही. किडा आहे तो, शांतपणे सोडवायला पाहिजे. हो, आणि राधिकाला याचा काहीही त्रास होता कामा नये. आपण ना जरा संयमानं बोलूया. अथर्व, लवकर झोप बरं. अजून जागा आहेस तू? चल, डोळे मीट. आज तू मला गोष्ट सांग ना. गोष्ट आता? हो, आता. अथर्व, झोप ना रे. हा, मी दमले ना. नाही, सांग सांग सांग. कोणती सांगू? हा, कावळ्याची सांगू का? नाही. मग राजाची आणि उंदराची? तुम्ही काय दुसरी गोष्ट सांग. नेहमी नेहमी काय तीच गोष्ट सांगते आहे. अथर्व, बर मग कोणती सांगू? मिशीची सांगू का? नाही ना, नवीन गोष्ट कुठली तरी. अथर्व, नवीन कोणती सांगू रे? रोज कुठनं काढू गोष्टी तुझ्यासाठी? काय रे आईला त्रास देतोय? दमली ना ती. मग बाबा तुम्हीच मला गोष्ट सांगा. या, मी सांगू गोष्ट? हो. बर, ये इकडे, मी सांगतो. येस. ये. कुठली सांगूया गोष्ट तुला? पड इथे असं. हा, शाबास, गुड. चल, तुला ना मी आज एक एकदम नवीन गोष्ट सांगतो. ओके, आज मी तुला एका राणीची गोष्ट सांगणार आहे. एक राजा असतो, त्याची एक राणी असते, त्यांना एक मस्त तुझ्यासारखा गोड राजपुत्र पण असतो. सगळे त्यांच्या राज्यात सुखानं राहत असतात. आणि एके दिवशी काय होतं माहितीये? काय झालं? राजा अचानक आजारी पडतो. तो शिकारीला गेलेला असतो ना, शिकारीला तो घोड्यावरून पडतो आणि एकदम आजारी पडतो. मग सगळ्या प्रजेला एकदम टेन्शन येतं. अरे बापरे, आता काय होणार, आता काय होणार. राणीला पण काळजी वाटते, पण राणी एकदम खंबीर असते. हा, ती सगळ्या राज्याला एकदम छान सांभाळते, राजाची काळजी घेते, त्याला काय हवं नको ते बघते, औषध पाणी करते. आणि एक दिवशी अचानक काय होतं माहितीये का? काय? राजा अचानक बरा होतो. तो बरा होऊन बघतो तर काय, सगळे एकदम खुश आहेत. प्रजेची काळजी घेतलीये, राणी पण छान आहे, राजपुत्र पण मजेत आहे. त्याला त्याच्या राणीबद्दल एकदम कौतुक वाटतं. त्याला वाटतं, अरे च्या, आपली राणी एवढी शहाणी कधीपासून झाली? ती आधीपासूनच शहाणी होती, आपल्याला माहिती नव्हतं.
त्यामुळे तो राणीचं खूप कौतुक करतो आणि मग तो, त्याची राणी आणि राजपुत्र सुखानं राहायला लागतात. Shanu baby, coffee for you. थँक यू मम्मा. Welcome. Anything for you, baby. Mwah. Mwah. Love you. आय लव्ह यू टू. मम्मा केड्या कुठे आहे? केडा काय करायचं तुला? बसला असेल बाहेर दात चेकत. मम्मा हसू नको ना यार त्याला. मग काय मोठा गेला होता की गॅरी माझा मित्र आहे, गॅरी मला ओळखेल, तो नाटक करत असेल तर मला कळेल. काय झालं? थोबाड फोडून आला इडियट. बघ त्याला पण नाही जमलं. रेड्याला पण नाही जमलं आणि तुलाही नाही जमलं. मम्मा तू जा ना आता गॅरीला भेटायला. शनू बेबी, शनू बेबी मी कोण आहे? मम्मा. कोणाची मम्मा? माझी. मग शनू बेबी, जर तुझा गॅरी तुला ओळखला नाही तर तुझ्या मम्माला काय ओळखणार टम्मा? हा यार मम्मा, तो पण एक पॉइंट आहेच आहे. बट मम्मा यू हॅव टू डू समथिंग. काहीतरी कर ना यार तू. हे बघ आता आपल्याकडे इनफ पैसे पण नाहीयेत आणि पॅरेट पण नाही आपल्याला हेल्प करायला. हो ना, पण या गॅरीने ना 33 करोड कुठे लपून ठेवले ना ते पण कळत नाही ना. हो, मला पण खूप शॉपिंग करायचं होतं, अब्रॉडला जायचं होतं. शनू बेबी शॉपिंग सोड, आपण इथे सर्व्हायव्हिंग कसं करायचं ना ते कळत नाहीये मला. काहीतरी केलं पाहिजे यार, काय करू? आयडिया, मी जाऊन गॅरीला भेटते. येस मम्मा, बेस्ट. शनू बेबी तू एक काम कर, तुमचे जे पिक्स आहेत ना ते माझ्या मोबाईलवर ट्रान्सफर कर. हा ओके. पण आमचे पिक तुला कशाला? त्या आमच्या स्वीट मेमरीज आहेत ना. तुमच्या जे स्वीट स्वीट मेमरीज आहेत ना त्या मी गॅरीला दाखवणार. मग त्याची स्वीट स्वीट मेमरी आहे ना ती परत यायला फायदा होणार, हो की नाही? वाव मम्मा, सुपर आयडिया आहे. मग आपल्याकडे 33 करोड येतील आणि मग मी शॉपिंग करेन आणि अब्रॉड जाईल. राधिका, राधिका चल, मी तयार आहे ग. तयार आहेस का तू? हाय बाई, छान वाटत आहे. बरं झालं का तयार? खूप छान दिसत आहेस. बरं हो ना, बरं वाटते तुला असं पाहून? मला तर मी जाम एक्साइटेड आहे आई. राधिकाच्या ऑफिसला चाललोय मी पहिल्यांदा. मला फार भारी वाटतंय. छान. तुम्ही तयार आहात ना? हो मी डबा घेते, मग आपण निघूया. चालेल. राधिका मसालेच्या मालकिणी सोबत चाललोय. इतकं मस्त वाटतंय ना मला आता. खूप छान. मी ऑफिस मध्ये फोन करून कळवते. अगं कशाला कळवतेस? आपण डायरेक्ट सरप्राईज देऊ ना त्यांना, त्यात काय एवढं? नाही नको, सांगितलेलं बरं. सांगते. सरप्राईज दिलं असतं म्हणजे कसं त्यांना एकदम असं रुबाबदार वाटलं असतं ना. मी म्हणजे मालकीणबाईं सोबत आलोय, एवढ्या त्या खुर्चीवर कशी मस्त बसलेली दिसत असेल ना. कसं मज्जा मज्जा वाटते त्याला. हा वहिनी बोला. मी निघाले ऑफिस मध्ये यायला. अरे वा वहिनी, मग मी ना अख्ख्या स्टाफला सांगतो मीटिंग साठी. 2-3 आठवडे झाले कामाचे काही अपडेट्स नाही आहेत आपल्याकडे. नाही, ते आपण नंतर बघूया. मी आज एकटी येत नाहीये, माझ्या बरोबर हे सुद्धा येत आहे. गुरु येतोय? तो ठीक झाला का आता? नाही म्हणजे त्याला काही आठवत नाहीये माहितीये मला, पण त्याला इथे त्रास नाही होणार ना? कसं आहे, तो सगळं विसरला असेल तरी इथली माणसं काहीच विसरलेली नाही. नाही, मला नाही वाटत तसं काही होईल. हे आनंद, रेडी राहा रे, येतोय मी भेटायला. हा समजलं मला. निघते मी. या तुम्ही, आम्ही वाट पाहतोय. कंट्रोल यार, कंट्रोल. आनंद, कंट्रोल. जरी आवडत नसेल तर शांतपणे ऍक्सेप्ट करावं लागेल. कंट्रोल. चला, मालकीणबाईंच्या बरोबर जाणार मी. सगळं पाहून घे बरं ऑफिस. चल निघायचं. हो.